तात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। देवळालीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलतर्फे भव्य 8 दिवसीय आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न। सध्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी उद्भवत असून नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, शरीराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढली आहे आणि या पार्श्वभूमीवर देवळालीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलतर्फे भव्य 8 दिवसीय आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न। सध्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी उद्भवत असून शरीराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढली आहे आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासंबंधी जागरूकता वाढावी आणि त्यांना नैसर्गिक उपचार पद्धतीने आरोग्य लाभ व्हावा या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलतर्फे 8 दिवसांचे ॲक्युप्रेशर, सुजोग आणि कपिंग थेरपी शिबिराचे उद्घाटन देवळाली कॅम्प सिंधी पंचायतचे सदस्य जयराम चावला, प्रसिद्ध थेरपिस्ट महेंद्र पितानी यांच्या हस्ते भगवान जय झुलेलाल यांच्या प्रतिमेचं पूजन करून देवळाली कॅम्प येथील हौसन रोड सदर बाजारलगत सिंधी पंचायत सभागृहात आज गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात आले। सध्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी उद्भवत असून शरीराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासंबंधी जागरूकता वाढावी, त्यांना नैसर्गिक उपचार पद्धतीने आरोग्य लाभ व्हावा या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलतर्फे 8 दिवसांचे भव्य आरोग्य ॲक्युप्रेशर, सुजोग, कपिंग थेरपी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलचे राज्यप्रमुख रतन चावला, पूज्य देवळाली कॅम्प सिंधी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। हे शिबिर आजपासून गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट ते बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 पर्यंत वेळ सकाळी 8 ते 12, सायंकाळी 4 ते 8 चालणार आहे। या शिबिरात प्रसिद्ध थेरपिस्ट श्री महेंद्र पितानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहे। नोंदणी शुल्क फक्त 200 रुपये असून ही एक नाममात्र रक्कम आहे। या शिबिरात देवळाली कॅम्प आणि पंचक्रोशीतील 100 जणांनी दिवसभरात आरोग्य ॲक्युप्रेशर, सुजोग, कपिंग थेरपी असा नैसर्गिक उपचार करून लाभ घेतला आणि यावेळी हिरो रिजवानी, मनाशेठ कृष्णानी, सुनील चावला, राजू नागदेव, टिकम केवलानी, कनू आहुजा, देवा सचदेव, नवीन केवलानी, विजय कोकरेजा, अमित रोमरा, नरेश कोकरेजा, मनोहर मखीजा, तीरथ गवती, रचना कासार, मोहन पवार, सुरेश सोलंकी आदी या प्रसंगी उपस्थित होते। या शिबिराप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलचे राज्यप्रमुख रतन चावला, पूज्य देवळाली कॅम्प पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष रतन चावला, प्रसिद्ध थेरपिस्ट श्री महेंद्र पितानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। भारत चव्हाण, BBS न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक। या शिबिराप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलचे राज्यप्रमुख रतन चावला, पूज्य देवळाली कॅम्प पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष रतन चावला, प्रसिद्ध थेरपिस्ट श्री महेंद्र पितानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। पूज्य सिंधी पंचायत देवळाली और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़, इनके दोनों के सहयोग से आज देवळाली के अंदर एक्यूपेंचर का शिविर रखा गया है। ये शिविर आज से 7 दिन और चलने वाला है, जिसके अंदर सभी रोगों का इलाज किया जाने वाला है। और मैं देवळाली के और देवळाली के आसपास सभी नगरवासियों से निवेदन करता हूँ कि आप इस शिविर का फायदा लीजिए। सवेरे 8 से 12 बजे तक ये चलने वाला है और शाम को 4 से 8 बजे तक चलने वाला है। सभी से निवेदन है कि आकर इसका उपयोग कीजिए और फायदा लीजिए। राष्ट्रीय शरद चंद्र कांग्रेस पार्टी पूंजी सिंधी पंचायत करते अपना इधर एक एक्यूप्रेशर का शिविर रखा है। 7 दिन का शिविर है, जिसमें 8 से 12 और शाम को 4 से 8। प्रत्येक पेशेंट को 25 से 30 मिनट तक टाइम लगता है और एक्यूप्रेशर के माध्यम से हम ट्रीटमेंट करेंगे। जो अपने हाथों और पाँव के अंदर रिप्रेस पॉइंट होते हैं, उनको प्रेशर देकर ट्रीटमेंट करेंगे। लगभग 7 डेज के अंदर 50-70% तक रिजल्ट मिल जाएगा। फ्रोजन शोल्डर है, बैक पेन है, नी की प्रॉब्लम है, बीपी, शुगर, थायराइड, घुटने, यानी
जितनी भी बीमारियां उनके माध्यम से हम एक्यूप्रेशर द्वारा पॉइंट प्रेशर करके ट्रीटमेंट करेंगे। सुजोग थेरेपी और कपिंग थेरेपी, इसके द्वारा हम इलाज किया जाएगा। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गंगा गोदावरी पुरोहित संघाचं आयुक्तांना निवेदन। भाविकांच्या सुविधा वाढवण्यासाठी महत्त्वाच्या मागण्या सादर। रामकुंड पंचवटी येथील गंगा गोदावरी पंचकोटी तीर्थ पुरोहित यांच्या संघाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन सादर करण्यात आलं। यामध्ये भाविकांसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांची मागणी करत प्रशासनाच्या रामकल्पथ उपक्रमात पुरोहित संघाला विश्वासात घेण्याची विनंती करण्यात आली। रामकुंड, लक्ष्मणकुंड परिसरात दर महिन्याला हजारो भाविक स्नान, दर्शन, धार्मिक विधींसाठी गर्दी करतात। यामुळे परिसरात स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, ट्रॅफिक नियोजन, पार्किंग, शौचालये, मार्गदर्शक फलक आणि गाईड यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत आणि ते करून देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। यावेळी पुरोहित संघाने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या। गोदावरी नदीत येणारे नाले त्वरित बंद करून प्रदूषण रोखावे। रामकुंड, लक्ष्मणकुंड परिसरात नियमित स्वच्छता आणि कर्मचारी नेमावेत। भाविकांसाठी दिशादर्शक फलक आणि प्रशिक्षित गाईड व्यवस्था सुरू करावी। धर्मशाळा, पिण्याचे पाणी, शौचालय यांची सुविधा सुनिश्चित करावी। रामकुंड परिसरात सुसज्ज पार्किंगची सोय उपलब्ध करावी। संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवून पोलीस बंदोबस्त वाढवावा। भिकारी भटके यांचे स्थलांतर करावे। वस्त्रांतर ग्रह पडण्यापूर्वी दुसरे ग्रह उभारावे आणि मगच निर्णय घ्यावा। मद्यपान, मांसाहार दुकाने तीर्थक्षेत्राबाहेर काढावे। यावेळी पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शंकर शुक्ल, उपाध्यक्ष दिलीप वामन शुक्ल, उपाध्यक्ष मनोज गायधनी, कार्याध्यक्ष श्याम नाचन, कोषाध्यक्ष प्रफुल्ल गायधनी, सचिव वैभव बेळे, अजित गर्गे, बालाजी गायधनी, बंधूजी पाराशरे, सुहास शुक्ल, ॲडव्होकेट भानुदास शौचे, ॲडव्होकेट अमित वारे आदी मान्यवर उपस्थित होते। पुरोहित संघाने भाविक आणि शहराच्या सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश काका शुक्ल यांनी दिलेले निवेदन योग्य असल्याचं मान्य करत त्याला पूर्ण समर्थन दिलं आहे। नाशिक, BBS न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। आयुक्त मॅडम बरोबर जी कार्यकारिणी आहे ते सर्व पदाधिकारी यांची एकदम व्यवस्थिशीर आणि मुख्य म्हणजे समाधानकारक भेट झाली। रामकाल पथक याच्यावरचे प्रसंग, त्या ठिकाणचे घडलेल्या सगळ्या प्रसंगावर त्यांच्याशी झालं। संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की आमच्याशी चर्चा करून त्यांना सगळं दाखवा आणि काय त्यांच्या सूचना असतील त्या घ्यायला सांगितले आहे। त्याचबरोबर इतर जे सिंहस्थ आणि त्या ठिकाणच्या अनुषंगाने ज्या काही सुधारणा करणं आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा हे झालेलं आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी महिलांना वस्त्रांतर, कपडा बदलण्यासाठी अति आवश्यक असलेले वस्त्रांतरगृह, त्याचबरोबर लॉकर याची कशी आवश्यकता आहे ते पण आम्ही दिलं। तर त्याबरोबर त्यांनीसुद्धा सांगितलं की काय काय प्लॅनिंग केलेलं आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि नवीन प्लॅनिंगप्रमाणे हे
जास्त सुखदायक आणि यात्रेकरूंना लाभदायक होईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्या बाबतीमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि समाधान झालं. समाधानकारक त्यांनाही सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही कोऑपरेशन करा, आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही कोऑपरेशन करा आणि आपण नाशिकचा विकास उत्तम हातात हात घालून करू. पन्हाळा तालुक्यातील सातवे इथे प्राथमिक शाळेच्या इमारतीची भिंत कोसळून अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. पन्हाळा तालुक्यातील सातवे इथली केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत 110 वर्षापूर्वीची आहे. या शाळेमध्ये 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग ठेवले जातात. या शाळेची पटसंख्या 100पेक्षा जास्त आहे. या शाळेतील 1ली ते 2रीचे वर्ग एका खोलीमध्ये भरवले जातात. आज दुपारी 1:30 वाजता जेवणाची सुट्टी झाल्यावर वर्गातील सर्व विद्यार्थी बाहेर गेले असता अचानक या वर्गाची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तरावर या भिंतीचा मलबा पसरला. यावेळी विद्यार्थी जेवणासाठी बाहेर गेले असल्याने होणारा संभाव्य अनर्थ टळला. ही घटना पन्हाळ्याच्या गटशिक्षण अधिकारी सोनाली माडकर यांना समजतात त्यांनी सातवे गावाला भेट देऊन शाळेमध्ये घडलेल्या प्रकाराची पाहणी केली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नसलं तरी केवळ दैव बलवत्तर म्हणून खोलीमध्ये 1ली आणि 2रीचे विद्यार्थी बचावले. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हजारे मळा परिसरातील सतीश हजारे यांचे शेतामध्ये घर आहे. सोमवारी मध्यरात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास घराच्या दारात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केलाय आणि ते कुत्रे जवळच्या शेतामध्ये असणाऱ्या सागवानाच्या झाडावर नेऊन बिबट्याने त्याचा फडशा पाडलाय. ही बाब सतीश हजारे आणि इतर शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाला कळवलं. वन विभागाने मंगळवारी कुत्रे लटकलेल्या झाडाजवळ जाऊन छायाचित्र घेणारा कॅमेरा लावला. कॅमेरा लावल्यानंतर अवघ्या काही मिनिटात बिबट्या पुन्हा तिथे आला. त्याने मारून ठेवलेली शिकार पुन्हा खाऊ लागला. हा सर्व प्रकार वन विभागाच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध झाला आहे. आता गरज आहे ती वन विभागाच्या वतीनं त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची. भुकत होतं ती शेजारच्या घरात जाऊन बसले बा, खाल्लेलं नाही त्यानं डॉबरमॅन आहे ती भ्यालो खाईना झालं तिथं गप्प. बघितलंच का पिंट्या दारात आहे. नांदगाव तालुक्यातील दलित महिलेवर अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे. नाशिक प्रतिनिधी. भीमटोला सामाजिक संघटना यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मौजे बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांच्या मालकीची गट नंबर 310 ही शेतजमीन असून त्यांच्या मालकी हक्काचे दस्ताने कागदपत्र असताना येथील काही लोक जमिनीत येण्यास मज्जाव करून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत आहेत. यापूर्वी या गावगुंडांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असून ते पीडितेला मारहाण करून शेतात येण्यास मज्जाव करतात आणि या सर्व गंभीर बाबींकडे सरकारने लक्ष न दिल्यास लवकरच विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, प्रदेश अध्यक्ष विकीबाई भोळे,
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत टिलवाई साळवे, शहर अध्यक्ष विशालभाऊ वाघमारे, महिला आघाडी नेत्या लक्ष्मीबाई गायकवाड, कुणालजी शर्मा, मयूर चव्हाण, युवा नेते प्रशांतजी गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अनिल भाऊच्या भेटीसाठी आले. अनिल भाऊचं नाव खूप गाजलेलं आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी मदत होईल माझ्या शेताच्या मॅटरमध्ये, म्हणून मी अनिल भाऊ गांगुर्डे यांच्याकडे आले. आणि अनिल भाऊ गांगुर्डे यांनी निवेदन तयार केलं आणि कलेक्टर साहेबांकडे दिलं आणि मला आश्वासन दिलं की तुम्ही SP साहेबाकडे जा आणि कारवाई होईल. त्याच्यानंतर मला भाऊनी मला सहकार्य केलं आणि माझ्या कुटुंबाला भाऊपासून सहकार्य होणार आहे, म्हणून मी भाऊची अति आभारी. तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील आमच्या भगिनी सौ लक्ष्मीबाई गायकवाड या माझ्याकडे आल्या व माझ्याकडे मदत मागितली त्याच्या जमिनीच्या मॅटरच्या संदर्भात. तर मी विकीबाई भोळे व आमचे भीमटोला सामाजिक संघटनेचे अनेक पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांच्या जो बोलठाण येथील जो गट नंबर 310 सर्व नंबर 177/1 ही त्यांच्या मालकी हक्काची जागा आहे व ती रस्त्याच्या कडेला रस्ता टच जागा असल्याने तिथले काही सवर्ण समाजातील गावगुंड त्या आमच्या भगिनीला खूप छळत आहे. त्यांचं उभं पीक जाळतात, उभं पीक ते लुटून नेतात, त्यांना मारहाण करतात. त्या सवर्ण मंडळीवर लक्ष्मीताईंनी ॲट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला, परंतु त्या गुन्ह्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा झाली नाही. त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला. त्यामुळं ते माजलेत आणि माजल्यामुळं ते जास्तीत जास्त त्रास आमच्या ह्या भगिनीला देत आहेत. मी आज माननीय अप्पर कलेक्टर साहेब बाबासाहेब पारधे यांच्या कानावर ही बाब घातली व निवेदन दिलं. बाबासाहेब पारधे यांनी मला तुरंत तुम्ही SP साहेबांकडे जा. SP साहेबांना त्यांनी फोन केला की अनिलभाई गांगुर्डे हे येत आहेत, त्यांना सहकार्य करावं. निवेदनाची प्रत पण त्यांनी SP साहेबांना पाठवली व बाबासाहेब पारधे यांनी सांगितलं की ताई मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही व यापुढं आता तुमच्या केसालाही धक्का लागला तर या सर्वस्व आमचं प्रशासन जबाबदार राहील. मित्रांनो, जर SP साहेबांनी मी उद्या भेट घेणार आहे, जर त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही 14 तारखेला महसूल आयुक्त जे आमचे प्रवीण गडाम साहेब आहे त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणास आमच्या ताई बसणार आहेत. त्या ताईंना आमचं भीमटोला सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विकीबाई भोळे, आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष यशवंतभाई साळवे व मी अध्यक्ष या नात्यानं त्यांना पाठिंबा देतो. धन्यवाद. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. चाकणमधील तळेगाव चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्या अजित पवारांनी घेतल्या जाणून. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली भोसरीतील कामांची पाहणी. चाकणमधील तळेगाव चौकात जाऊन तेथील वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली. यावर तोडगा काढण्यासाठी अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. अजित पवारांचा पुण्यात पाहणी दौरा. आंबेगाव तसेच HP चौकात केली कामाची पाहणी. अजित पवारांचा पुण्यात पाहणी दौरा. आंबेगाव तसेच HP चौकात केली कामाची पाहणी. अजित पवार आज पुण्यात आहेत. विविध विकास कामांचे उद्घाटन आज अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. याआधी अजित पवार यांनी खेड, आंबेगाव तसेच विविध ठिकाणची पाहणी केली.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बोटोणीचे रुग्णालय अडकले संशयाच्या भवऱ्यात. मारेगाव तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या बोटोणी येथे अनुदानित रुग्णालय सुरू झाल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आलाय. मात्र या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत अनभिघ्न असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. बोटोणी येथे जनकल्याण समिती यवतमाळ या संस्थेद्वारे संचलित अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा गाजावाजा सुरू झाला. हे रुग्णालय अनुदानित की विना अनुदानित आहे याबाबत संस्थेने स्थानिक ग्रामपंचायतीला कुठलाही दस्तऐवज सादर केलेला नाही. त्यामुळे रुग्णालयच आता संशयाच्या भवऱ्यात अडकलेलं आहे. नमस्कार, मी मंगेश हरिदास विखे, बोटणी ग्रामपंचायत सदस्य, वार्ड क्रमांक 1 मधील. माझ्या वार्ड क्रमांक 1 मधील अटल बिहारी वाजपेयी ही संस्था असून त्या संस्थेमध्ये परबत्ती घेण्यात आलेली आहे. परंतु आमच्या ग्रामपंचायतीची कसलीही NOC न घेता त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून, आमच्या ग्रामपंचायतला अंधारात ठेवून त्यांनी संस्था चालू केलेली आहे. परंतु त्यात डॉक्टरची डिग्री कुठली, त्यांचे डिग्री कशी आहेत, काय आहेत, तिथे शौचालय नाही, तिथे बेड नाहीत, कसलीही सुविधा नसताना सुद्धा त्यांनी संस्था ते रुग्णालय चालू केलेले आहे. लोकांचा संभ्रम असा आहे की ते डॉक्टर योग्य आहे की नाही, त्यांची डिग्री आहे की नाही, उद्या कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण, याला जबाबदार आम्ही ग्रामपंचायत नाही. कारण तर आम्ही शासनाला कागदपत्र दिलेले आहेत. कारण 27 तारीखला आमच्या मासिक मिटिंग झालेली आहे जुलैच्या. त्या मासिक मिटिंगचे आम्ही विषय घेतलेले आहेत वृत्तपत्रानुसार देशोन्नतीच्या. त्यांचा त्या संस्था चालकाला आम्ही पत्र दिलेलं आहे. परंतु त्या संस्था चालकांनी कसलंही आम्हाला उत्तर दिलेलं नाहीत. आम्ही THO मॅडमला सुद्धा पत्र दिलेलं आहे, त्यांचंसुद्धा पत्र आलेलं नाहीत. त्याच्यामुळं लोकांच्या मनात असं भीती झालेली आहे का तिथे दवाखान्यात जाऊ की नाही, योग्य आहे की नाही, उपचार होईल की नाही, उद्या कमी जास्त झालं याला आम्ही जबाबदार ग्रामपंचायत राहणार नाहीच. सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. धन्यवाद. नागोठण्यात राख्या खरेदीसाठी बहिणींची झुंबड. वेगवेगळ्या नक्षीदार आणि रंगीबेरंगी राख्यांनी नागोठणे बाजारपेठ सजली. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र आणि अतूट नात्याचे महत्त्व सांगणारा सण. शनिवारी हा सण साजरा होतोय. रक्षाबंधनाला अवघे काही क्षण राहिल्याने नागोठणे पालीसह जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. नागोठणे बाजार राख्यांनी फुललेला आहे. पारंपरिक दुकानांसह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकान सजली आहेत. लहान मुलांसाठी खास कलाकुसरीच्या राख्या बनवल्या गेल्या आहेत. 20 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत राख्या विक्रीस आल्या असून राख्या खरेदीसाठी नागोठणे बाजारपेठेत महिलांची एकच झुंबड पाहायला मिळते. गांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा परिसर नो हॉकर झोन घोषित झाल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे फिरवली पाठ. किरकोळ भाजीपाला विक्रेते बाजारात न आल्याने शेतकरी चिंतेत. धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून भाजी विक्रेते आणि प्रशासनामध्ये संघर्ष पाहायला मिळतो आहे. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आग्रा रोड होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारे वाद लक्षात घेता येथील भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी जागा द्यावी म्हणून विधानसभेत मागणी केल्यानंतर 5 कंदील परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आलेलं असून महापालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी नो हॉकर झोन घोषित करण्यात आला आहे. याचा परिणाम थेट कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ भाजी विक्रेत्यांची शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. मात्र धुळे शहरातील 5 कंदील परिसरामध्ये असणाऱ्या मुख्य बाजारपेठमध्ये किरकोळ व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्या यांनी हा संपूर्ण परिसर नो हॉकर झोन म्हणून महापालिकेने घोषित केल्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत आणि याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो आहे. मात्र शेतकऱ्यांचा मोठा माल हा विकला न गेल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर आडत दुकानदार यांनी देखील या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. मी आडत दुकानदार मनोज अरुण जाधव, माझं होलसेल भाजीपाल्याचं विक्रेत्याचं दुकान आहे. धुळे शहरात अनेक दिवसापासून नो ऑफर झोन ज्या लोड गाड्या आग्रा रोडवर व दत्त मंदिर एरियात साखळी रोडला लावू देत नाही.
त्यामुळे 2-2.5 हजार लोडगाड्या बंद असल्या कारणामुळे धुळे शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. भाजीपाला हा सडाऊ माल असल्या कारणामुळे तो लगेच विकावा लागतो, परंतु तो माल विकला गेला न कारणामुळे धुळे शहरातील भाजीपाला व्यावसायिकांवर बंदी आली. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे. जे लोक रोज आपलं कष्टाने पोट भरतात, आपला माल विकून रोजचा उदरनिर्वाह करतात, अशा लोकांवर उपासमारीची वेळ आलेली. परंतु धुळे शहरात राजरोसपणे 2 नंबरचे धंदे चालू आहेत, सट्टाच्या बिडा जागोजागी चालू आहेत, अतिक्रमित एरियात चालू आहेत, त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. पोलीस प्रशासन निष्ठुर झालेलं आहे, त्यांना इथून कुठेही हप्ता मिळत नाही. त्यामुळे धुळे शहरातील पोलीस प्रशासन आणि जे आमदारांनी जो विधानसभेत प्रश्न मांडला, त्यांना माझी अशी मागणी आहे की तुम्ही या 2 नंबर व्यावसायिकांच्या विरोधात प्रश्न मांडला असता तर निश्चितच आम्हाला सुद्धा आनंद झाला असता. परंतु तुम्ही या 2 नंबर धंद्यांच्या विरोधात आवाज न उठवता ज्या गोरगरीब जनतेच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला आहे ते अत्यंत चुकीचं आहे. जे लोक रोज माल विकून आपला पोटाचा उदरनिर्वाह करतात, अशा लोकांवर पोटावर तुम्ही पाय टाकत आहे. तर आमचा असा विषय की या लोटगाडी धारकांना लवकरात लवकर माल विकू देण्यात यावा, जे करून या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीलाही माल विकला जाईल आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही. कमीत कमी 2 ते 2.5 हजार लोकांचं कुटुंब आहे आणि 2-2.5 हजार गाड्या बंद आहेत आणि या 2-2.5 हजार गाड्या बंद असल्या कारणामुळे 2-2.5 हजार लोकांवर त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. तरी प्रशासनाने यावर लवकरात लवकर लक्ष देण्यात यावे अशी मी आपणास विनंती करतो. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. अजित पवार. आज मी चाकणची वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 मी आलो. नॅशनल हायवे, PMRDA, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सगळ्यांना मी योग्य त्या सूचना दिल्या. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग 6 पदरी करणार आहे. यासाठी निधी देतोय. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली आहे, पण यातून आता सुटका करूयात. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल ना आवडेल, पण हे करावं लागणार आहे. ट्रॅफिक आहे, अडचणी आहे, इतर सगळे प्रश्न आहेत. आज जाऊन 5:30 वाजता इकडची सगळी पाहणी करण्याच्या सगळे अधिकारी घेऊन आलेलो होतो आणि आज बरेच गोष्टीच्या बद्दलचे मी निर्णय घेतले. आता मी अनेक अधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे आणि तुम्हाला नजीकच्या काळामध्ये तुमचा सहकारी, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा अर्थमंत्री या नात्याने ह्याच्यातले प्रश्नांच्या करता मी आज शेखर सिंग, PCMC कमिशनर, PMRDA कमिशनर योगेश वसे, विभागीय आयुक्त कुलकुलवार, कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDCचे राठोड, दुसरे वानखेडे, PWDचे अतुल चव्हाण, महावितरणचे काकडे, कदम, नॅशनल हायवेचे, असं मित्रांनो अनेक अधिकाऱ्यांना मी तिथं बोलवलेलं होतं आणि त्यांना काय सूचना द्यायच्या, MIDCनं काय करायचं, PWDनं काय करायचं, PMRDनं काय करायचं. PMRD, MIDC, नॅशनल हायवे त्यांच्याकडे काही पैशाची अडचण नाही आहे. PWDला जो काही निधी लागणार आहे, मला आता तळेगाव ते चाकण पुढे शिक्रापूर, तर पहिल्या टप्प्यामध्ये मी तळेगाव ते चाकण हा रस्ता हा साधारण 6 लेन करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारे टेंडर काढून त्यामध्ये बिनडोक आहे का, भाषणाच्या मध्ये बोलणाऱ्याला अजित पवार यांनी सुनावलं. आता तेवढंच बाकी काही एक मिनिट तुला 11 आलं तर काय झालं म्हणजे एवढं सगळं. काल तिथं 4:30ला उठून कामं केली, आज इथं 4:30ला आलो आणि तुलाच कळतंय. आणि आम्ही बिनडोक आहे, आम्ही पण 8 वेळा निवडून आलो. माझा एक स्वभाव आहे कळत त्याच्यामध्ये मी इतकं व्यवस्थित सगळं. आज ह्या शाळेला माहिती नाही, आज 300-400 कोटी रुपये कामं या परिसरामध्ये जवळपास मंजूर केली. काही स्थानिक लोकांच्या चूक आहे, काही ठिकाणी काही वेगवेगळे. उद्या मी अतिक्रमण काढायला लागलो तर पुन्हा नाराजी मला सहन करावंच लागणार. ठीक आहे, हनुमंतरावच्या चांगल्या आनंदाच्या कामामध्ये येणार
नाशिक शहरात अशा अनेक रहिवासी परिसर आहेत ज्या ठिकाणी मुलं बिनधास्त खेळत असतात, बागडत असतात. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे किती अंगलट येऊ शकतं हे दाखवणारी एक घटना आज सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात घडलेली आहे. श्रमिकनगर गुंठेवारी परिसरात एक चिमुकली मंदिराच्या आवारात खेळत होती. मात्र त्याचवेळी एक पाळीव कुत्र्याने तिला पाठीमागून चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसला आहे. दरम्यान चावा घेतलेल्या मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाणे येथे एका कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या कुटुंबाने केली आहे. लोकशास्त्र न्यूजशी बोलताना ही मागणी केली आहे. तुमची मुलं जर अशा ठिकाणी किंवा परिसरात खेळत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि वेळी सावध होऊन योग्य ती काळजी घ्या. कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लहानगेच काय मोठी माणसेसुद्धा घाबरतील असा व्हिडिओ आहे. त्यामुळे परिसरातील आवारातील भटके कुत्री ही पुन्हा एकदा मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. प्रशांत माळी, शिवनगर गुंठेवारीमध्ये राहते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी आमच्या इथे जे देहाडे म्हणून राहतात समोर, त्यांनी पाळीव कुत्रं पाळलेलं आहे. गावठी कुत्रं आहे त्यांच्याकडे. तर त्यांच्या मुलांनी पतंग पकडण्यास आला असताना माझा 5 वर्षाचा मुलगा खेळत होता. त्याच्या अंगावर ते कुत्रं पतंग पकडू नये म्हणून सोडून दिलं. त्याला ते कुत्रं चावलं. तर तेव्हा आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांनी तेव्हा 1 इंजेक्शनाचा खर्च केला आणि बाकीचे हात वरती करून घेतले व आम्ही कुत्रं सोडून देऊ अशी त्यांनी जिम्मेदारी घेतली होती. त्यांनी ते कुत्रं काही सोडलंच नाही. काल रोजी परत ते कुत्रं, माझी मुलगी आरतीला समोर गेलेली होती मंदिरामध्ये खेळायला, तेव्हा ते कुत्रं मागून आलं आणि तिच्या दंडाला परत चावलं. ती 5 वर्षाची आहे. तर काल ते म्हणे तुम्हाला मारायचं असेल तर तुम्ही माझ्या कुत्र्याला मारून टाकू शकतात. आम्ही काही त्याला सांगितलेलं नव्हतं चावायला. खर्च करायला आम्ही बाकीचा खर्च करणार नाही आणि ते डीपवर चावल्यामुळे त्यांना खर्च थोडासा डॉक्टरांनी एक्स्ट्रा सांगितला. ते डायरेक्ट नाही म्हणून पडले. तुम्हाला जे करायचं ते करा म्हणे, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. तर पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी, माझ्या पोरीला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी विनंती. पाळीव कुत्रा असं त्यांनी रॅबिसचे इंजेक्शन घेतलेले आहे. नाही, त्यांनी ते म्हणतात मुलाच्या वेळेस डॉक्टरला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इंजेक्शन दिलेले नाहीये, पण आता मुलीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही घेतलेले. पण आम्हाला पण माहिती आहे त्यांनी रॅबिसचे इंजेक्शन वगैरे काहीच दिलेले नाही. आणि रस्त्यावरचं गावठी कुत्रं पण त्याला पिसळलेलं चावलेलं आहे त्या कुत्र्याला. ते असे मोकळ ठेवतात, कधीच बांधून ठेवत नाही. आणि ते पूर्ण गल्लीला त्रास येतो. पूर्ण गल्ली घाबरती. अक्षरशः लांबच्या रस्त्याने घरांमध्ये जातात. ते मोठ्या माणूस मारतं म्हणून मोठ्या माणसांना नाही, पण शक्यतो लहान पोरांना धरूनच घेतं डायरेक्ट. महापालिकेने काय कारवाई करणं अपेक्षित? बस महापालिकेने त्यांना सांगून ते कुत्रं परत त्यांना घरी आणून देऊ नये, त्याचा योग्य विल्हेवाट लावावी त्या कुत्र्याची, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.